मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. उद्या 2 ऑगस्ट 2026 एक भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल मैदान होतंय. पैलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान होतंय आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे ₹1,00,000, द्वितीय क्रमांक ₹80,000, तृतीय क्रमांक ₹60,000, चतुर्थ क्रमांक ₹40,000, पंचम क्रमांक ₹30,000, 6व्या क्रमांकासाठी ₹20,000, 7व्या क्रमांकासाठी ₹10,000 आणि 8व्या क्रमांकासाठी देखील ₹10,000 बक्षीस आहे. या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील 1 ते 8 बक्षीस आहेत. मेगा फायनलसाठी देखील 1 ते 8 बक्षीस आहेत. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही टॉपचे 5 पैरे जे आपल्याला उद्या एक आदत एक बैल मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. मित्रांनो, या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे ₹1,050. मित्रांनो, सर्वात पहिला आणि टॉपचा पहिरा सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे यांचा मित्रांनो राजा आणि शहाणा काडतूस. जेव्हा मित्रांनो हा जोड एकाच जोट्यामध्ये आलाय, तेव्हा मित्रांनो एक टॉपचं स्पीड बघायला मिळालंय आणि नक्कीच उद्या एक आदत एक बैल मैदानामध्ये हा जोड पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. आधी मित्रांनो हा जोड आपल्याला चोराडे मैदानामध्ये जे एक आदत एक बैल मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता राजा आणि शहाणा काडतूस. त्याचबरोबर त्या मैदानानंतर जे पैलवान केसरीचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसला आणि त्या पैलवान केसरी मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी ठरला होता राजा आणि शहाणा काडतूस. आणि आपण बघितलं असेल, जे भव्य दिव्य असं माळशिरस जुना बैलपोळा हिंद केसरी किताबाचं मैदान संपन्न झालं, त्या मैदानामध्ये शहाणा काडतूसने मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं. शहाणा काडतूस आणि सुलतान हा जोड आपल्याला पळताना दिसला होता आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये राजा आणि शहाणा काडतूस हा एक टॉपचा पहिरा मानला जातोय. त्याचबरोबर मित्रांनो, सोन्या 50-50चा जो वारसदार आहे, असा मित्रांनो जयेश पाटील सोनारपाडा यांचा आदत किंग उज्जैन 50-50. मित्रांनो, हा देखील एक टॉपचा पहिरा आहे. उज्जैन 50-50 आपल्याला उद्या कोणासोबत पळताना दिसू शकतो? तर मित्रांनो, उज्जैन 50-50 आणि चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, असा मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी यावर्षी आदत मैदानातील पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी असा मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि उज्जैन 50-50 हा जोड आपल्याला उद्या पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. पाठीमागं हा जेव्हा जोड पाहिला होता, तेव्हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये देखील उज्जैन 50-50 आणि चतुर्थ हिंद केसरी सचिन हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. पुढचा टॉपचा पहिरा आहे मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा मित्रांनो षष्टम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा. मित्रांनो, आपण बघितलं असेल, जेव्हा सर्जा आणि आदत किंग सिकंदर हा जोड आपल्याला पळताना दिसलाय, पाठीमागे देखील हा जोड आपल्याला पळताना दिसला होता बरड मैदानामध्ये. त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. नक्कीच उद्या देखील आपल्याला चोराडे फाटीवरती वेगाचा शेवट सर्जा आणि आदत किंग सिकंदर हा जोड आपल्याला उद्या देखील पळताना दिसू शकतो या भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, बाबूशेठ माने घरणीकरांचा राजा आणि आदत किंग पाखऱ्या. मित्रांनो, हा जोड पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो उद्याच्या मैदानामध्ये. हा जोड मित्रांनो एकदा चोराडे मैदानामध्ये पळाला होता आणि त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि नक्कीच उद्या जे मैदान होते ते देखील चोराडे फाटीवरतीच होते आणि हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. घरणीकरांचा चटणी भाकरीवरचा पैलवान घरणीकीचा राजा आणि आदत किंग पाखऱ्या. त्याचबरोबर मित्रांनो, 5वा टॉपचा पहिरा आहे मायनीकरांचा सम्राट आणि भावल्या. हा जोड मित्रांनो आपल्याला पैलवान केसरी मैदानामध्ये पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्याचबरोबर विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील हा जोड आपल्याला पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये 7व्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये देखील हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. तर हे होते मित्रांनो काही टॉप 5 पहिरे जे आपल्याला उद्या एक आदत एक बैल मैदान होतंय पैलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त चोराडे फाटी या ठिकाणी या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका.